नमस्कार दोस्तों, हम आए हैं महाराष्ट्र के लातूर के छोटे से खुलगापुर गांव में। तानाजी रणखांब इनके दूध व्यापार को मिलने। इनके दूध व्यापार करने का सिस्टमैटिक तरीका लोगों को काफी कुछ सिखाएगा। भारत देश में दूध व्यापार एक महत्वपूर्ण व्यापार माना जाता है, जिसे से दूध व्यापार से किसान और देश की आर्थिक स्थिति मजबूत होती है। सोच समझकर आप दूध व्यापार करके लाखों की कमाई कर सकते हो। आइए वीडियो में देखेंगे दूध व्यापार करने का सही तरीका। नमस्कार दोस्तों, स्वागत है नरसिंग पवार यूट्यूब चॅनल पर। आप नए हो तो जरूर सबस्क्राइब करें। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। बरेचसे असे व्हिडिओ व्यवसायाबद्दल आपण तुम्हाला घेऊन आलो आहे आणि येत आहे। मी आलोय खुलगापूर या गावामध्ये, लातूर जिल्ह्यामध्ये हे खुलगापूर येत आहे आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकत असाल लहान मोठी या ठिकाणी 55 जनावरांची संख्या आहे। संगोपन एकदम व्यवस्थित चाललं जातं या ठिकाणी। जनावरांची लहान संख्येसाठी नियोजन करायचं असेल तर लहान जवळ जनावर असतील त्यांचं एक सेक्शन तुम्ही तयार करा, ज्याचा भाग म्हणजे अर्थात मोठी जनावरांची संख्या या ठिकाणी ठेवली आहे आणि लहान जनावरांची संख्याला या ठिकाणी असा भाग तयार करून सेक्शन तयार करून इथं ठेवले आहेत। आणि या ठिकाणी नाहीतर जसं मोठे होतील त्या पद्धतीने पण सेक्शन ज्यांनी भाग वेगळा केला आहे। कदाचित एक 3 ते 6 महिन्याचा एक सेक्शन आहे, नंतर 6 महिन्यानंतरचे पुढले सेक्शन तिथं मोठे आहे, पुढे केलेले आहेत मित्रांनो, बघू शकाल। आणि कोणालाही दूध उत्पन्नासाठी सर्वात प्रथम जर महत्त्वपूर्ण गोष्ट असते दूध व्यवसायामध्ये जनावरांची निवड आणि जनावरांचं संगोपन करणं आणि त्या संगोपन करत असताना योग्य चारा हे घालणं महत्त्वपूर्ण असतं। बघू शकाल या ठिकाणी आता धारी काढतायत, 4:30चा टाइम झाला आहे मित्रांनो। तुमचं पूर्ण नाव? शत्रुघ्न पाल। अच्छा, कुठले आपण? यूपीचे। आता आता या ठिकाणी किती जनावरांची संख्या आहे? 60-65 आहे। 60-65 आहे। अच्छा, सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत कसं नियोजन चालतं या ठिकाणचं? सकाळीपासून 11 वाजेपर्यंत। सकाळी किती वाजेपासून? 3 वाजल्यापासून। अच्छा, बरं। चारा धारी कधी सकाळी कधी काढता आणि संध्याकाळचं कधीचं टाइम आहे? 3 ला कुट्टी। 3 ला कुट्टी टाकते। सकाळी 3 ला कुठे टाकतात? हो। अच्छा, त्याच्यानंतर चंदी मग धारीला बसते। धारीला बसतात। सकाळी किती त्याचा टायमिंग धारीचा असतो? 4-4:30। 4-4:30चा। अच्छा, हे पूर्ण आता या ठिकाणी बघू शकाल मित्रांनो, सर्व धारी हाताने काढल्या जातात। आता तुम्ही या ठिकाणी किती जण काम करतात? 3 जण आहात। आणि यातली किती जनावर दूध देतात? दूध देते 22 जण दूध देतात। पूर्ण 22 2 टाइमचे म्हशी हातावरच पिळतात? हातावरच आहे। अच्छा, किती लिटर दूध तयार होतं तुमचं? 180 पर्यंत आहे। 180 लिटर पर्यंत ते तयार होतं तुमचं दूध निघतं दररोज? अच्छा, बरं। आणि हे दूध कुठं जातं? लातूरलाच पूर्ण घरगुती लातूरला जातं? घरगुती जातं। अच्छा, बरं। चंदी नियोजन मध्ये तुम्ही काय काय या ठिकाणी घालता आता जनावर? बार्ली आहे, बार्ली, सरकी पेंट आणि मक्का चुनी, हरभरे, मोहरीच तेल, गुड। अच्छा, गुड पण घालतात। त्या गुड मोहरीच्या तेलाने आणि गुडनं काय बदल येतो जनावर? जानवरला ही राहते, पावर येतं। हा, दुधाला फरक पडतो, दुधामध्ये फॅट मध्ये फरक पडतो। मित्रांनो बघू शकाल या ठिकाणी आता मोहरीचं तेल आणि या ठिकाणी महत्वपूर्ण माहिती या ठिकाणी भेटली आहे। मित्रांनो बघू शकाल आता या ठिकाणी फॅनची ही सोय तेवढ्याच पद्धतीने आहे। आता हे खाली शेण पडल्यानंतर मॅटच्या द्वारे तुम्ही सकाळी ओढल्या जातात। शेण किती टाइम काढलं जातात तुमचं? 2 टाइम शेण काढतात। अच्छा, म्हणजे जनावरांचं धुणं वगैरे किती टाइम चालतं या ठिकाणी? एकच टाइम, सकाळ संध्याकाळ, म्हणजे एकच टाइम, दिवसात एकच टाइम तुम्ही धुता? 11 वाजता। अच्छा, आणि या ठिकाणी आता कोणत्या जातीचे म्हशी आहेत? मुरा आहे, मसाला आहे। अच्छा, बरं। मुर्रामध्ये किती कोणची प्रमाणात जास्त दूध देते बरं या ठिकाणी? हरियाणावाली दूध देते। आता कोणची आहे हरियाणावाली? हरियाणाची नाही मित्रांनो बघू शकाल हे हरियाणा आहे, हे हरियाणा। आणि ती पलीकडली कोणची आहे? मसान। अच्छा, बरं। हरियाणाची किती एका टाइमला किती दूध देते? ही कोण? हिला 16 लिटर आहे। कोणच्याला? हिला 16 लिटर। कोणची ही जात कोणची म्हणला तुम्ही? जाफराबादी। मित्रांनो बघू शकाल जाफराबादी हे एका टायमाला 16 लिटर दूध देत आहे। आणि आता आपली ही हरियाणा किती देते एका टाइमला? हरियाणा किती देते? हरियाणा 8 लिटर दूध या ठिकाणी देत आहे मित्रांनो। आता गावरान या ठिकाणी आहेत का नाही? एक आहे का? अच्छा, बरं। या ठिकाणी मित्रांनो चांगल्याच म्हशी या ठिकाणी संगोपन केलं जातं। ज्या पद्धतीनं या व्यवसायामध्ये दूधवाढीचा चांगला मोठा वाटा घेतला जातो। आता या ठिकाणी दूध निघत आहे।